हां नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आम्ही या कांद्यांसाठी सोना ग्रीन नावाचं ग्रॅन्युअलमध्ये खत दिलेलं होतं. तर तुम्ही या कांद्यांसाठी किती एकरामध्ये हे खत वापरलं आहे? 1 एकरासाठी. 1 एकरासाठी. बरं, ग्रॅन्युअलचं सोना ग्रीन खत कसं काय वाटलं तुम्हाला? छान आहे. छान खत आहे. बरं, त्या खताने तुमच्या कांद्यांमध्ये काय बदल आला? बदल असं झाला, मी ऑर्गॅनिक प्लस रासायनिक खत मिक्स करून सोना ग्रीन त्या बॅग वापरल्या आहे. सोना ग्रीनच्या किती बॅग वापरल्या तुम्ही एवढ्या कांद्यांना? याच्या ते एकरी किती 20 किलो. 20 किलो एकरी 20 किलो. तुम्हाला आम्ही 4 बॅग दिल्या होत्या. तुम्ही किती बॅग सोडल्या? त्या 40 सोडल्या. एकरी 40 किलो सोना ग्रीन ग्रॅन्युअल तुम्ही याला वापरलेलं आहे. हो, 40 किलो. एकरी 40 किलो सोना ग्रीन वापरल्यानंतर तुमच्या कांद्यांमध्ये असा काही बदल वाटतोय का तुम्हाला? त्यांची काही ग्रोथ वाढलेला आहे, मान बनली आहे आणि काळोखी अशी कायम टिकून राहिलेली असं वाटतंय का? हो, ग्रोथ एकच. आणि तुमचे जे कांद्याची मान आहे ती वरती जी पात वाढते, त्या पात मध्ये तुम्हाला असा काही बदल वाटतो का? पात वाढलेली आहे बा, त्याचे फुटावे ज्यादा आहे असे काही दिसतंय का? हो, त्याचे फुटवे आणि मान वगैरे. मान बनली त्याच्यामध्ये तुमची एकदम अशी योग्य प्रकारात मान बनलेली आहे. तुम्ही मग इथून पुढं तुमच्या बागांसाठी आणि तुमचे द्राक्षी बाग आहे व तुमचे बाकीचे दुसरे पण काही पिकं आहे त्याला तुम्ही वापराल का पुढे चालून? हो, वापरणार. तुम्ही 100% त्याचा यूज करणार. आसपास तुमचा हा परिसर आहे, पूर्ण बागायती परिसर आहे. आजूबाजूला बाग आहे, मका आहे, ऊस आहे. हे सर्व पिकांना तुम्ही शेतकऱ्यांना वापरायला सांगणार? हो. सोना ग्रीन. बरं, सोना ग्रीन खताची एक बॅगची किंमत कशी काय वाटली तुम्हाला? काय नाही, मस्त आहे. मापात किंमत आहे. सर्वसाधारण एक बॅग तुम्हाला आम्ही ग्रॅन्युअलची दिली, सर्वसाधारण 499 रुपये तिच्यावर MRP होती. तुम्हाला आम्ही 350 रुपयाला बॅग दिली. बरं, खर्च कसा काय वाटला तुम्हाला? कमी खर्चात जास्त उत्पन्न येणारा? नाही, ऑर्गॅनिक मध्ये तर कमी खर्चामध्ये उत्पन्नात आणि त्याच्यात थोडी रासायनिक बरोबर होऊन जाते. बरं, सर्वसाधारण पुढे चालून तुम्ही 100% ऑर्गॅनिक शेती करणार का? हो, 100% ऑर्गॅनिक. OSS ऑर्गॅनिकचे तुम्ही काही प्रोडक्ट आहे आता तुमचे जे खालच्या प्लॉटला तुम्ही बायोकॉम्बी नावाची जी बॉटल यूज केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बराचसा फरक जाणवला असं तुम्ही मागच्या प्लॉटमध्ये सांगितलं. आणि वरच्या या प्लॉटमध्ये तुम्ही OSS ऑर्गॅनिकचं सोना ग्रीन नावाचं ग्रॅन्युअलमध्ये हे खत मारलं. तर या खताने तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे असं तुम्हाला माहिती आहे. आणि गोण्यांमध्ये कोणता घटक आहे म्हणून तुम्ही ती गोणी परचेस केली? ऑर्गॅनिक कार्बन आहे. ते आम्ही त्याच्या जे पाण्यामध्ये विरघळून पाहिले ते पूर्णपणे सोल्युबल वाटलं. वॉटर सोल्युबल वाटली म्हणून तुम्ही ती गोणी तुमच्या पिकाला यूज केली. प्रथम तुम्ही पाण्यामध्ये सर्वसाधारण किती खत टाकलं होतं? त्या सुरुवातीला पाण्यात का? हां, सुरुवातीला पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा टेस्टिंग केली, आम्ही जेव्हा बॅग दिल्या तेव्हा तुम्ही टेस्टिंग केली त्या टायमिंगला पाण्यामध्ये किती खत टाकलं होतं? हो, तो 4 बॅगा सोडून दिल्या. 4 बॅग तुम्ही सोडून दिल्या. आणि तुम्ही टेस्टिंग करण्यासाठी किती खत वापरलं ते पाण्यामध्ये टाकून तुम्हाला चेक करण्यासाठी? वंजुळभर खत तुम्ही घेतलं आणि पाण्यात टाकून त्याची टेस्टिंग केली. मग तुम्हाला ते योग्य वाटलं आणि तुम्ही तुमच्या शेतात यूज केलं. धन्यवाद.